हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आरीवर्कमधील बॅकनेक डिझाईन ही कशी बनवायची। तर आरीवर्क बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। तर इथे आपण 2 mm चे गोल्डन बीड्स आणि 4 mm चे गोल्डन बीड्स आणि आईस ड्रॉप स्टोन्स आपण इथे वापरणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की ज्यांना कुणाला आरीवर्क क्लास करायचे आहेत तर त्यांनी माझ्या चॅनलवरती मी आरीवर्क क्लास जे आहेत फ्रीमध्ये घेते। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन फ्रीमध्ये आरीवर्क क्लास करू शकता। तर आता इथे मी चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे। पहिल्यांदा आपण एक मागच्या साईडने एक नॉट देऊन घेतलेली आहे आणि मग पुढच्या साईडने आपण चेन स्टिच घालून घेत आहोत। पूर्ण आपण जो गळा आखलेला आहे तिथपर्यंत आपण ही चेन स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत। आपण इथे 3 चेन स्टिच करणार आहोत। आपण जेव्हा बॅकनेकचे आरीवर्क डिझाईन करतो तेव्हा आपण 3 चेन स्टिच किंवा 5 चेन स्टिच अशा आपण देतो। तर ह्या 3 किंवा 5 चेन स्टिच आपण का देतो, कारण जेव्हा आपण आपला स्टिच करायला ब्लाउज टाकतो तेव्हा मार्जिन असं व्यवस्थित प्रॉपर त्यांना मिळतं। त्याच्यामुळे आपण ह्या 3 किंवा 5 चेन स्टिच जे आहेत आपण घालतो। डायरेक्ट आपण बीट्सचं कट बीट्सचं वर्क डायरेक्ट करत नाही। जर डायरेक्ट वर्क केलं ना की ते एकदम आपल्या गळ्याच्या शेजारी एकदम जवळ असं येतं। त्याच्यामुळे आपण थोडंसं 3 किंवा 5 चेन स्टिच ज्या आहेत त्या आपण करतो। तर आता इथं मी पूर्ण गळ्याभोवती आपल्या ज्या 3 चेन स्टिच आहेत त्या मी करून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकताय मी पूर्ण आपल्या गळ्याभोवताली 3 चेन स्टिच ज्या आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत। चेन स्टिच ह्या छोट्या छोट्या घालायच्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या घालायच्या नाहीत, नाहीतर त्याला फिनिशिंग अशी प्रॉपर येत नाही। फिनिशिंगसाठी आपण छोट्या छोट्या चेन स्टिच ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत। तर मी इथं पूर्ण 3 चेन स्टिच ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। आता आपण सुरुवात करूया बीट वर्कला। तर इथे मी मॅट फिनिशचे बीड्स घेतलेले आहेत। ह्या मॅट फिनिशचे बीड्स माझे 2 mm चे आहेत। 2 mm चे मी गोल्डन बीड्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि आपण आता त्याचे जे पूर्ण गळ्याभोवताली आपण वर्क करून घेणार आहोत। जर तुम्हाला एक एक मणी सुईमध्ये होताना खूप असा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ना ही हँग जरूर करून बघा, एकदम सोपी आहे आणि पटपट असं वर्क होतं। तर आपण आता काय करणार आहोत, असं डाव्या हातामध्ये आपण धागा धरणार आहोत आणि आपली जी निडल आहे ना ती आपल्या ह्या मण्यांमध्ये अशी आपण घालून घेणार आहोत। त्याच्याने ना आपल्या सुईमध्ये मणी जे आहेत ते भरपूर असे पटकन येतात। गुंज असलेली मोत्याची माळ घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने सुईमध्ये मणी जे आहेत ते फिल करू शकता। बघू शकता किती पटकन असं झालेलं आहे। तर आता हे मणी निघू नये परत त्याच्यासाठी आपण इथं लास्टला एक नॉट देऊन घेणार आहोत। त्याच्याने ना आपले जे मणी आहेत आपले वर्क करेपर्यंत सांडणार सुद्धा नाहीत। तर अशा पद्धतीने आपण जी लास्टला नॉट जी आहे ती घालून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय मी इथं किती खेचती आहे त्या मण्यांना, तरीसुद्धा मणी जे आहेत ते एकही बाहेर येत नाही। आपलं सुईमधले मणी जे आहेत पूर्ण वर्क करेस तोपर्यंत मण्यांचा गुंज तो सांडणार सुद्धा नाही। त्याच्यामुळे तुम्ही ही हँग जरूर करून बघा, खूप उपयोगी पडेल तुम्हाला। तर आता इथे मी 2 mm चे गोल्डन बीड्स सुईमध्ये फिल केलेले आहेत आणि मी आता इथे 2-2 मणी सोडत एक चेन स्टिच देऊन परत 2 मणी सोडत परत एक चेन स्टिच देऊन असं पूर्ण गळ्याभोवताली वर्क जे आहे ते मी करून घेणार आहे। 2-2च मणी जे आहेत ते सोडायचे आहेत। 2 मणीच का सोडायचे, कारण 2 मणी सोडली ना की आपल्या मण्यांना फिनिशिंग अशी खूप छान येते। तुम्ही 3-4 मणी सोडचाल ना तर नंतर तुम्ही जेव्हा रिंगपासनं कपडा काढचाल तेव्हा ते 3-4 मणी ना असे
भरपूर अंतराने हलल्यासारखे दिसतील आणि भरपूर त्यांच्यामध्ये गॅपसुद्धा राहील आणि त्यांना फिनिशिंगसुद्धा अशी प्रॉपर येणार नाही. त्याच्यामुळे आपण 2-2 मणी जे आहेत ते ॲड करत परत एक चेन स्टिच घालत अशा पद्धतीने आपण पूर्ण वर्क कंप्लीट करून घेणार आहेत. तुम्ही रिंगचा कपडा काढला तरी त्या 2-2 मणी ॲड केल्यामुळे त्यांना छान अशी फिनिशिंग दिसून येते. आणि आरी वर्क करताना महत्त्वाचं काय असतं की जास्त तर फिनिशिंग ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्याच्यासाठी वर्क करताना तुम्ही 2-2 मणीच ॲड करायचे आहेत. तर आता इथे मी 2 mmच्या गोल्डन बीड्सनी पूर्ण गळ्याभोवताली वर्क करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकताय इथे माझी गोल्डन बीड्सनी पूर्ण एक लाईन कंप्लीट झालेली आहे. आता मी इथे सुईमध्ये 4 mmची मणी आणि 2 mmची मणी घेतलेली आहेत. जर तुम्हाला 2 mmचे मणी नको हवे असतील तर तुम्ही त्या जागी शुगर बीड्ससुद्धा वापरू शकता. तर आता इथे मी 2-2 मणी ॲड करत परत एक चेन स्टिच देत मग पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहे. तुम्हाला जर 2-2 मणी ॲड करायचे नसतील तर तुम्ही एक मणी ॲड करून परत एक चेन स्टिच देऊन सुद्धा जे आपलं नेकचं वर्क आहे ते कंप्लीट करू शकता. मी अशा पद्धतीने पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहे. 2-2 मणी ॲड करत मग एक चेन स्टिच देत असं पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकताय की मगाशी मी 4 mmचा मणी आणि 2 mmचा मणीनी वर्क केलं. आता मी वापस 2 mmच्या मणींनी जी लाईन आहे आपली ती पूर्ण गळ्याभोवताली करून घेणार आहे. तर बघू शकता वर्क हे किती सुंदर असं दिसतंय. आपण फक्त 2-2 मणी ॲड करतोय त्याच्यामुळे वर्क जे आहे ते एकदम छान असं दिसून येतंय. आता मी पूर्ण गळ्याभोवताली हे वर्क करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता आपण करणार आहोत स्टोन वर्क. तर इथं मी आईस ड्रॉप्स स्टोन जे आहेत ते घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मी व्हाईट कलरचे आईस ड्रॉप स्टोन जे आहेत ते घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी 2-2 जे आहेत ते ठेवून घेणार आहेत. आता हे 2-2 का ठेवते की आपल्याला एकदम व्यवस्थित मेजरमेंट कळेल की ते कुठपर्यंत येत आहेत. त्यासाठी मी इथे 2-2 जे स्टोन आहेत ते असं ठेवून बघणार आहे. आता मी घेणार आहे मेजरिंग टेप आणि ग्लास मार्किंग पेन्सिल. तर अर्धा इंच स्टोन असं आपल्या स्टोनची साईज आहे. तर आपण पूर्ण गळ्याभोवताली आपण असं अर्धा इंच अशा रेषा आखून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पूर्ण स्टोन चिटकावत बसण्याची जास्त गरज पडणार नाही. आपलं जेव्हा वर्क जे आहे कंप्लीट होईल तेव्हा आपण हे स्टोन चिटकावू शकतो. जर तुम्हाला आधी चिटकवायचे असतील तर तुम्ही चिटकावू सुद्धा शकता. नसतील चिटकवायची तर असं मेजरमेंट घेऊन तुम्ही डायरेक्ट वर्कला सुद्धा सुरुवात करू शकता. मी इथं आता असं मेजरमेंट घेणार आहे आणि मग डायरेक्ट शुगर बीट्सचं वर्क करायला घेणार आहे. आता आपण जिथे मेजरमेंट केलेलं होतं, जिथे मेजरमेंटची लाईन आखलेली होती तिथूनच आपण आता 2 mmच्या गोल्डन बीड्सचं वर्क जे आहे, जे मी तुम्हाला मगाशी कसं करायचं ते दाखवलेलं होतं, ते आपण जिथं लाईन आखलेली आहे त्या लाईनीवरती आपण हे वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. तिन्ही लाईनींचं वर्क जे आहे आपण करून घेणार आहोत. म्हणजे 2 mmची लाईनचं पूर्ण वर्क आणि 2 mm परत 4 mmचं वर्क आणि परत थर्ड लाईन 2 mmची. तर अशी तिन्ही लाईन आपण ज्या आहेत त्या कंप्लीट करून घेणार आहोत. मी तुम्हाला मागाशी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आता इथे सुद्धा वर्क करून घेणार आहोत. तर आता आपलं दोन्ही साईडला वर्क जे आहे ते करून झालेले आहे. आता आपण आईस ड्रॉप जे आहेत त्यात चिटकावून घेणार आहोत. इथे 2-2 अशा आपण चिटकावून घेणार आहोत. तर चिटकावताना तुम्ही B700चा पण वापर करू शकता किंवा फॅब्रिक ग्लूचा सुद्धा वापर करू शकता. दोन्ही एकदम चांगला आहे. दोन्हीही दीर्घकाळ असं टिकणारं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही ग्लू जो आहे तो तुम्ही वापरू शकता.
तर आता इथं मी फॅब्रिक ग्लू जो आहे तो घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लू असा भरपूर असा खालती कापडावरती लावून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकताय की मी हाताने कशी चिटकावते, एक एक उचलून भरपूर असा टाईम जातोय। त्याच्यामुळे आपली जी आरीवरची निडल आहे वुडनची किंवा स्टीलची, तुम्हाला कुठली घ्यायची ती घेऊ शकता आणि त्याला खालनं आपलं थोडंसं फॅब्रिक ग्लू लावायचं आणि मग आपला जो स्टोन आहे तो अशा आपल्या सुईच्या मदतीने उचलायचा आणि परत आपल्या कापडावरती नेऊन ठेवायचा। ही मेथड जरूर ट्राय करून बघा, अगदी पटापट तुमचं वर्क होईल। तर अशा पद्धतीने तुमचं जे स्टोन वर्क आहे ते तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकताय आपलं जे बीड्स वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि स्टोनसुद्धा आपले चिटकावून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं जे वर्क आहे ते दिसतंय। तर आता आपल्या वर्कचा लास्ट पार्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की बुट्टा कसा बनवायचा। तर इथं मी जो आपला जरी थ्रेड आहे तो वरती काढून घेतलेला आहे आणि 4 mm चा मणी मी इथे लोड केलेला आहे। परत एक छोटीशी स्टिच देणार आहे आणि आपला जो जरी थ्रेड आहे तो खूप असा बाहेर खेचून घेणार आहे आणि मग पुन्हा तो आपला जो 4 mm चा मणी आहे त्याच्यामध्ये असा अडकवून त्याला आपण एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत। ठीक आहे, ही एंड नॉट द्यायची म्हणजे द्यायचीच। ही जर एंड नॉट नाही ना दिली तुम्ही तर तुमचा जो मणी आहे तो निघण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ही एंड नॉट जी आहे ती द्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी इथं किती खेचते तरी आपला जो मणी आहे तो बाहेर निघत नाही आहे। आता मी काय करणार आहे, आपला जो दरी थ्रेड आहे तो बाहेर काढून घेणार आहे आणि मी इथं सुईमध्ये 8 मणी जे आहे 2 mm चे ते मी सुईमध्ये ओवून घेणार आहे। तर आता इथं मी जरी थ्रेडमध्ये 2-2 मणी लोड करून पुन्हा एक चेन स्टिच देऊन घेणार आहे। त्याच 4 mm च्या मणीच्या साईडला आपण हा बुट्टा बनवून घेणार आहोत। त्याच्यामुळे सर्कल वाईज असा आपण बुट्टा जो आहे तो करून घेणार आहोत। 2-2 मणी सोडत परत 2-2 मणी सोडत चेन स्टिच, परत 2-2 मणी सोडत चेन स्टिच, असा आपण त्या मणीच्या भोवताली हा बुट्टा जो आहे तो करून घेणार आहे। तर आता आपला बुट्टा झालेला आहे। तर आपण आता मधल्या साईडने अजून एक चेन स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहे आणि पुन्हा तिथेच अजून मधल्या साईडला आपण चेन स्टिच देऊन परत तिथे एंड नॉट जी आहे ती एंड नॉट आपण तिथे देऊन घेणार आहेत। ही एंड नॉट बुट्ट्याच्या साईडला म्हणजे मधल्या साईडला द्यायची आहे, जेणे की आपला बुट्टा जो आहे तो एकदम फिट्ट बसेल। अशाच पद्धतीने आपण पूर्ण आपला जो गळा आहे मागचा पाठीचा गळा तिथे आपण पूर्ण गळ्याभोवताली असे छोटे छोटे बुट्टे जे आहेत ते करून घेणार आहोत। ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। जर नसेल समजला तर सावकाश पद्धतीने सुद्धा बघू शकता, नाहीतर पाठीमागे व्हिडिओ सरकावून सुद्धा तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर इथे मी तुम्हाला बुट्टा कसा बनवायचा हे परत एकदा दाखवते। एकदम व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या आणि तुम्ही सुद्धा हे डिझाईन जी आहे आरीवर्कची बॅकनेकची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपलं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे बॅकनेकचं। तुम्ही बघू शकताय आपलं बॅकनेक हा किती सुंदर असा दिसतोय। जर तुम्हाला हा बॅकनेक आवडला असेल तर जरूर ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात।